किड्स मराठी स्टोरी। सुंदर शिंगे आणि कुरूप पाय। उन्हाळ्याचे दिवस होते। जंगलातील झाडांची पानं गळून नवीन पावली फुटली होती। जंगलातील तळ्याभोवती प्राणी पाणी पिण्यासाठी येत असत। त्यात होता एक काळवीट, उंचापुरा आणि भरदार शरीराचा। डौलदार शिंग होती आणि बाकदार मान होती। तळ्यात मिसळणाऱ्या स्वच्छ झऱ्यासाठी काळवीट आला। पाण्यात त्याला त्याची प्रतिमा स्पष्ट दिसली। आपले भारदार शिंग बघताच त्यानं अभिमानानं डोकं हलविलं। मानेला झटका देत तो स्वतःशी म्हणाला, किती सुंदर आणि डौलदार आहेत ही शिंग। स्वतःच्या पायाकडे लक्ष जाताच मात्र त्याच्या मनात दुःखाचं मडब दाटून आलं। काटकुळे पाय बघून त्याला वाईट वाटलं। आपल्या प्रतिमेत मग्न असलेल्या काळविटाला लक्षातही आलं नाही की एक टपलेला सिंह त्याच्या जवळ येऊन ठेपला। आपल्या भक्ष्यावर झडप घेण्याच्या तो तयारीत होता आणि त्याच वेळी काळविटानं प्रसंगावधान राखून मजबूत पायांच्या मदतीने झेप घेतली। तो पुढं पडत होता आणि सिंह मागाहून झेपावत होता। काळवीट जणू संकटातून सुटका करून जीवाच्या आकांतानं धावत होता। मागून पाठलाग करणाऱ्याच्या हातून त्याची जवळजवळ सुटका झाली होती। उघडे मैदान संपले। जंगलातील झाडझुडपांची गर्दी सुरू झाली। उंच उडी घेत झेपावणाऱ्या काळविटाचे शिंग झाडाच्या फांदीत अडकले। या संकटातून सुटण्यासाठी ते धडपडू लागले, तसे ते शिंग आणखी अडकत गेले। क्षणभरात सिंह तिथे येऊन धडकला। काळवीट असहाय्यपणे आपल्या शिंगाकडे बघत पुटपुटला, माझा मीच शत्रू ठरलो, मलाच मी फसवलं। ज्या काटकुळ्या पायांचा मी उपहास केला त्यांनी मला संकटाच्या जबड्यातून बाहेर खेचून आणलं, पण ज्याची मी स्तुती केली त्या शिंगांनीच मला गळ्याभोवती मृत्यूचा फास अटकवला। तात्पर्य, सुंदरता ही तात्पुरतीच असते, पण संकटात जे आपली साथ देतं तेच खरं धन असतं। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।